वाल्मी कृषींचा आद्य कवी महर्षी वाल्मी कृषींचा कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। दिवसांपासून आदिवासी कोळी समाज बांधवांचे आंदोलन सुरू आहे। काल जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री असताना एकाही मंत्र्यांनी उपोषण स्थळी भेट न दिल्याने आदिवासी कोळी समाज बांधव आक्रमक झाले आहेत। आपण जर बघितलं तर आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने अनोखं आंदोलन केलं जात आहे। आदिवासी बांधव थेट झाडावर चढलेले आहेत आणि झाडावर चढून त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे। आपण बघू शकतो की या आदिवासी कोळी समाज बांधव हे झाडावर चढून सरकारचा निषेध व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। काल जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आले, मात्र एकाही मंत्र्याने आंदोलनस्थळी भेट दिली नाही। त्यामुळेच या कोळी समाज बांधवांचा संताप झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याचमुळे हे कोळी समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। काय तुम्ही आज झाडावर चढलेले आहेत, नेमकं काय आंदोलन आहे? आज आमच्या या आमरण अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाचा 12वा दिवस या जळगाव जिल्ह्यामध्ये काल सन्माननीय 3 मंत्री महोदय, 2 खासदार महोदय व काही आमदार महोदय इथे येऊन गेले, पण त्यांनी आमच्या व्यासपीठावर येण्याची साधी तसदी सुद्धा घेतली नाही। जर का आमच्या मागण्या आज ते उद्यामध्ये जर मान्य नाही झाल्या, जर का आम्हाला अनुसूचित टोकरी कोळी जमातीचा जातीचा दाखला हा सुलभतेने नाही मिळाला तर या जळगाव जिल्ह्यात सहित संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही झाडावर का चढले? कारण की आम्हाला या सरकारने लटकून ठेवलेलं आहे, मध्ये जातीचा दाखला देत नाही म्हणून आम्ही हे झाडावर लटकून आंदोलन केलेलं आहे। काय सांगाल, नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत, त्याच्याबद्दल शासन का दुर्लक्ष करते, काय वाटतं? शासन दुर्लक्ष करत आहे कारण की आमच्या मुलाबाळांना जातीचा दाखला मिळत नाही। टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळीचा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, कारण की शासनामध्ये बसलेले अधिकारी आणि जात पडताळणी समित्या आणि निवडून गेलेले प्रतिनिधी आमच्या समाजावरती अन्याय करत आहे। ज्यांच्याजवळ जातीचा दाखला नाही त्यांना जातीचा दाखला देत नाही, ज्यांच्याजवळ जातीचा दाखला आहे त्यांना वैधता देत नाही आणि शासन म्हणतं की तुम्हाला जर नोकरी लागायचं असेल तर पहिले व्हॅलिडिटी सादर करा, म्हणून शासन व शासनाचा अधिकारी आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही, जातीचा दाखला देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली होती की आम्हाला बराबरीच्या लेवलमध्ये आणण्याची, परंतु आमची गरिबी रेखा अजून बरोबर लेवलमध्ये आलेली नाही, म्हणून आमचे मुलं वंचित आहेत नोकऱ्यांपासून। आत्ताची फॉरेस्टची भरती आहे त्याच्यामध्ये आमच्या मुलांकडे जर व्हॅलिडिटी नाही, ते भरती होऊन सुद्धा जर सिलेक्ट होणार नाही तर मग त्या आरक्षणाचा फायदा काय? म्हणून आमचं आरक्षण हे हिनवलं जात आहे। म्हणून आम्ही विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्रीसह आदिवासी विभागाचा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींचा निषेध करतो। काय सांगाल भाऊ, या ठिकाणी अनोखं आंदोलन करण्यात येत आहे, नेमकं तुमच्या आदिवासी बांधवांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे, पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका असं असणार आहे, येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभा लागणार आहे, त्यात आम्ही घरोघरी पॉम्पलेट वाटून आमच्या कोळी राजांना जागा करण्यात आहेत की आता तरी जागे व्हा, आपल्याला हे 3 मंत्री आमदार खासदार हे आपल्याला न्याय देत नाही। पुढचे आम्हाला जर थोड्या दिवसात जर न्याय नाही मिळाला तर आम्ही घरोघरी पॉम्पलेट वाटून यांना पाडण्याचं काम करू व सरकारचा निषेध करतो मी। काय सांगाल, पुढचा पवित्र काय असणार आहे तुमचा? पुढचा पवित्र आमचा असा असणार आहे की आम्ही अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य सरकार पूर्ण महाराष्ट्रात आम्ही आमच्या कोळी समाजाला आवाहन करणार आहोत की या मतदानावर आपण तिरस्कार टाकायचा आहे, मतदानाचा निषेध करायचा आहे, बहिष्कार करायचा आहे, मतदानावर बहिष्कार करायचा आहे, असे पॉम्पलेट आम्ही घरोघरी जाऊन वाटणार आहोत। म्हणजे या 3 मंत्र्यांच्या विरोधात कोणीही तुमचा समाज मतदान करणार नाही आगामी काळात लोकसभेमध्ये? नाही करणार, जो आमची बाजू मांडत नाही त्यांचा आम्ही याच्यापुढे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। बघितलं प्रचंड संताप या ठिकाणी कोळी समाज बांधवांचा पाहायला मिळतो आहे। आगामी काळामध्ये जर या शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर 3 मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही आणि मतदानावर सुद्धा संपूर्ण जळगाव जिल्ह्यातला राज्यभरातला कोळी समाज बहिष्कार टाकेल असा थेट इशारा या ठिकाणी आदिवासी कोळी समाज बांधवांनी दिला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।